नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तर याबद्दलचं मार्गदर्शक मॉड्यूल म्हणजेच ट्रेनिंग मॉड्यूल जे आहे तर ते पब्लिश करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? तर याबद्दल माहिती पाहूयात. तर हे मॉड्यूल जे आहे तर ते यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, की या योजनेसाठी नक्की अर्ज कसा करायचा, की जेणेकरून तुमचा अर्ज जो आहे तर तो बाद होणार नाही. त्यामुळे या योजनेचे पैसे जे आहेत तर ते लाभार्थ्यांना मिळतील व त्यांना या योजनेचा लाभ होईल. तर मित्रांनो, सर्वप्रथम या मॉड्यूलमध्ये सांगण्यात आलेलं आहे, की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच अर्जदाराची माहिती भरून घेण्यासाठी नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन आपण मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे. तर हे ॲप्लिकेशन आपण प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे. तर यासाठी आपण मोबाईलमध्ये प्ले स्टोअर ओपन करून त्यावर नारी शक्ती दूत असं टाइप करायचं आहे. त्यानंतर हे ॲप आपण पाहू शकता. तर हे ॲप येईल. तर हे ॲप आपण इन्स्टॉल करायचं आहे. त्यासाठी या ठिकाणी इन्स्टॉलचं बटन दिसत आहे. तर त्या इन्स्टॉल या बटनवर आपण क्लिक करायचं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी असं ओपन म्हणून ऑप्शन येईल. ते आपण या ठिकाणी पाहू शकता ब्लू कलरमध्ये आहे ओपन. तर या ओपन या बटनवर आपण क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर हे नारी शक्ती ॲप जे आहे तर ते ओपन होईल. तर मित्रांनो, ओपन पर्यायावर क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान हे ॲप्लिकेशन उघडले जाईल आणि तुमची स्क्रीन जी आहे तर ती अशा प्रकारची दिसेल. म्हणजे तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर अशा प्रकारचं जे इंटरफेस आहे तर तो दिसेल. त्यानंतर स्क्रीनवर असा मेसेज येईल. मेसेज जो आहे तर तो येईल. तर त्यासाठी व्हाईल युजिंग द ॲप यावर आपण क्लिक करायचं आहे. तर ओपन ॲप केल्यानंतर आपल्यासमोर ही एक परमिशन आहे, तर ती परमिशन मागितली जाईल. तर ती आपण व्हाईल युजिंग द ॲप अशी सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर मित्रांनो, स्क्रीनवर आलेला जो मजकूर आहे, तर तो वाचून आपण पुढे जाण्यासाठी डन या बटनवर क्लिक करायचं आहे. तर त्यानंतर स्क्रीनवर आलेला जो मजकूर असेल, तर तो स्क्रीनवर आलेला मजकूर वाचून आपण पुढे जाण्यासाठी क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, ॲप्लिकेशनमध्ये असं पेज ओपन होईल. तर ते पेज ओपन झाल्यावर त्यावर आपला मोबाईल नंबर जो आधार कार्डशी लिंक आहे, तर तो मोबाईल नंबर आपण टाकून घ्यायचा आहे. तर मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर ॲक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशनच्या बाजूला ती चौकट आहे, तर त्या चौकटी बॉक्समध्ये आपण क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्या अटी शर्ती दिसतील. या मंजूर असल्यास स्वीकार करा या बटनवर आपण क्लिक करायचं आहे. जसंच आपण स्वीकार करा या बटनवर क्लिक कराल, तर आपल्यास अटी व शर्ती मंजूर केल्यानंतर मोबाईलवर प्राप्त एक ओ-टी-पी म्हणजेच मोबाईलवर एक ओ-टी-पी पाठवला जाईल. तर तो ओ-टी-पी आपण इथे टाकून व्हेरिफाय ओ-टी-पी या बटनवर क्लिक करायचं आहे. तर व्हेरिफाय ओ-टी-पीवर क्लिक केल्यानंतर प्रोफाईल जी आहे तर ती अपूर्ण आहे असा एरर मोबाईल स्क्रीनवर दिसेल. प्रोफाईल अपडेट करण्यासाठी आपली माहिती जी आहे तर ती भरण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर आपण पाहू शकता स्क्रीनवर आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा. तर या बटनवर आपण क्लिक करायचं आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर प्रोफाईल अपडेट करण्यासाठी पूर्ण नाव असेल, त्यानंतर ईमेल, जिल्हा, तालुका, नारीशक्ती प्रकार नमूद करण्यासाठी येईल. तर ते आपण निवडायचा आहे. तर त्यानंतर तुमची नारीशक्तीचा जो प्रकार असेल तर तो आपण निवडून घ्यायचा आहे. तर ही माहिती भरल्यानंतर अशा प्रकारची प्रोफाईल जी आहे तर ती तयार होईल. ती आपण स्क्रीनवर पाहू शकता. तर त्यानंतर अर्ज भरण्याआधी योजनेविषयी जाणून घेण्यास तसेच हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. आपण पाहू शकता मित्रांनो स्क्रीनवर. तर या योजनेचा जो हमीपत्र आहे तर ते डाउनलोड करण्यासाठी आपण अशा प्रकारे इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे आहे हमीपत्र जे आहे तर ते आपल्यासमोर डाउनलोड होईल. तर मित्रांनो, त्यानंतर अर्जदाराने अर्ज भरण्यास सुरुवात करण्याआधी खालील कागदपत्रे जी आहेत तर ती तयार ठेवावीत. आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी, लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड असल्यास राशन कार्डाची प्रत, त्यानंतर स्वाक्षरी केलेले हमीपत्र, त्यानंतर हमीपत्राची कॉपी डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करण्यास सांगितलेले आहे आणि योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जाणून घेतल्यावर अर्ज करण्यास नारी शक्ती दूत यावर क्लिक करायचं आहे. तर ही सर्व जी कागदपत्रे आपणास लागणार आहे तर ती आपण उपलब्ध करून त्यानंतर अर्ज करण्यासाठी नारी शक्ती दूत
हा जो खाली ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचा आहे. तर मित्रांनो, त्यानंतर आपण लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात करण्यासाठी या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर ती टॅब आपण पाहू शकता. तर ही जी टॅब आहे त्यावर आपण नंतर क्लिक करायचं आहे. तर त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अटी व शर्ती स्वीकार केल्यावर ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे तर तो तुमच्या स्क्रीनवर येईल. ॲप्लिकेशन फॉर्म आपण भरल्यानंतर सर्वप्रथम अर्जदाराने किंवा अर्ज भरणाऱ्या महिलेने संपूर्ण नाव या रकान्यात जे आहे तर ते टाकायचं आहे. आधार कार्डवर ज्याप्रमाणे असेल तर त्याप्रमाणे आपण नाव टाकून घ्यायचं आहे. तर त्यानंतर मित्रांनो, अर्जदाराचे नाव भरल्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे. त्यासाठी जन्मदिनांक निवडा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ही सुद्धा जन्मतारीख जी आहे तर ती आधार कार्डप्रमाणे असली पाहिजे. तर दिनांक निवडा. तरी अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपली जन्मदिनांक जी आहे तर ती निवडून ओके या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि यासाठी अर्जदाराचं जे वय आहे तर ते 21 पेक्षा कमी असल्यास किंवा 65 पेक्षा जास्त असल्यास अशा प्रकारचा मेसेज स्क्रीनवर दिसेल. असा मेसेज दिसल्यास अर्जदाराने अर्ज भरायचा नाही. तर आपण पाहू शकता स्क्रीनवर असा मेसेज दिसेल जर आपलं वय तर यासाठी पात्र नसेल, म्हणजेच 21 वर्षापेक्षा कमी किंवा 65 वर्षापेक्षा जास्त असेल तर अशांनी अर्ज भरायचा नाही. त्यानंतर जन्मतारीख भरल्यानंतर अर्जदाराने रहिवासाचा भरावा, म्हणजेच रहिवासी जी आहे तर ती माहिती आपण भरायची आहे आधार कार्डानुसार. त्यानंतर अर्जदाराचा आधार व मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर अर्जदार शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेत असल्यास लाभाची रक्कम नमूद करायची आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास होय अथवा नाही निवडावी व होय निवडल्यास परराज्य ड्रॉपडाऊन निवडायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, अर्जदारांनी खाते ज्या बँकेत आहे त्याची माहिती अचूक भरायची आहे, जेणेकरून पैसे त्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जातील. त्यानंतर अर्जदाराचे आधार बँक खात्याशी जोडले आहे का याबाबतची माहिती सुद्धा या ठिकाणी भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो, आधार कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करायचा आहे. त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास आणि महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी लग्न झालेले असल्यास नवऱ्याचे रहिवासी पुरावे जोडायचे आहेत या ठिकाणी. त्यानंतर राशन कार्डाचा पहिला व शेवटचा फोटो अपलोड करावा व महिलेचा जन्म परराज्यात झाला असल्यास नवऱ्याचे पुरावे जे आहेत तर ते इथे जोडायचे आहेत. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराने डाउनलोड करून त्यावर स्वाक्षरी करून अपलोड करायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे बँक पासबुक अपलोड करायचं आहे. या ठिकाणी हे अनिवार्य आहेच असं नाही. त्यानंतर अर्जदाराचा फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, कागदपत्रे अपलोड केल्यानंतर ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर येईल. तर त्या बाजूची जी चौकट आहे तर त्या चौकटीमध्ये आपण संमती द्या आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हमीपत्रात दिलेली बाबी मान्य असल्यास त्यात संमती द्यावी आणि माहिती जतन करा या टॅबवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण टॅब ही पाहू शकता. जर ही हमीपत्र आहे या योजनेसाठी ज्या अटी आहेत तर त्यासाठीचं हे हमीपत्र आहे. तर त्यानंतर आपण पाहू शकता मित्रांनो, अर्ज भरल्यानंतर व कागदपत्र अपलोड केल्यानंतर भरलेल्या अर्जाचा प्रिव्ह्यू अशा प्रकारे जो आहे तर तो पाहता येईल. तर या ठिकाणी आपण पाहू शकता आपण भरलेल्या माहिती आपण या ठिकाणी चेक करू शकता. तर त्यानंतर माहिती जतन केल्यानंतर ॲप्लिकेशन नंबर पाहण्यासाठी होम पेज वर जाऊन यापूर्वी केलेले अर्ज या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे मार्गदर्शक मॉड्यूल म्हणजेच ट्रेनिंग मॉड्यूल मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना, तर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर ते हे जे मॉड्यूल आहे तर त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि आपण हे या मॉड्यूलद्वारे कसा ऑनलाईन अर्ज करायचा तर याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये पाहिली. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास आवडला असेल अशी आशा करतो. या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो.